नमस्कार. या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे दिवे तुम्ही नक्कीच पाहिले असतील, पण पाण्यावर चालणारे दिवे कधी पाहिलेत का? आज आपण तयार करणार आहोत. एकही रुपया खर्च न करता हे दिवे आपण घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. हे दिवे भरपूर वेळासाठी जळतात, सोबतच उजेडसुद्धा छान देतात. खूपच छान व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता या ठिकाणी मी हे 2 काचेचे ग्लास घेतलेले आहे आणि त्याबरोबर काचेचं हे असं बाउल घेतलेलं आहे. तर माझ्याकडे काचेचे भांडे आहेत म्हणून मी काचेचे भांडे घेतलेले आहे. तुमच्याकडे जर का नसतील तर तुम्ही स्टीलचे जरी घेतले तरी काही हरकत नाही. काचेचे भांडे आकर्षक दिसण्यासाठी मी तुम्हाला काचेचे भांडे घेऊन दाखवलेत. 2 ग्लास, 1 बाउल आणि 1 वाटी घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे. आपण जे पाणी घेतलेलं आहे ते नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही, बिलकुल साधं पाणी आहे हे. यूज अँड थ्रोचे जे पाणी पिण्याचे ग्लास असतात त्या ग्लासामध्ये सुद्धा हे दिवे खूपच छान असे आकर्षक दिसतात, तर त्याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतात दिवाळीमध्ये. तर आता सर्व भांड्यांमध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे भरायचं आहे. अगदी थोडंसं आपल्याला हे खाली राहू द्यायचं आहे. दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये कलरफुल वस्तूंचा वापर खूप छान असा दिसतो, तर त्यासाठी मी रंग घेतलेले आहे. यामध्ये कलरफुल दिवे आपण बनवणार आहोत दिवाळीनिमित्त. तर यामध्ये आपण कोणतेही रंग टाकू शकतो, जे आपल्या किचनमध्ये असतात, आपण खाण्यासाठी यूज करत असतो त्यातले कलर, किंवा लहान मुलांच्या ड्रॉइंगचे रंग असतात, वॉटर कलर, त्यातले सुद्धा रंगाचा आपण वापर करू शकतात. तर अशा पद्धतीने रंग हे टाकून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी केकचा रंग वापरलेला आहे. तर आपल्या आवडीनुसार या ठिकाणी आपण रंगाचा वापर करायचा आहे, किंवा नाही केला तरी हरकत नाही, हे ऑप्शनल आहे. पण रंग घातला तर हे दिवे एकदम आकर्षक असे दिसतात, तर त्यासाठी मी रंग घालून घेतले आहे. तर आपल्या किचनमध्ये अशाच पद्धतीचे हे पावडर रंग असतातच, तर आपण त्याचाही वापर करू शकतात. तर एका ग्लासमध्ये मी रंग टाकून घेतलेला आहे, अशा पद्धतीचा पावडर रंग, आणि यामध्ये सुद्धा चम्मचने रंग हा छान मिक्स करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे रंग हे झालेले आहे. आणि या ठिकाणी मी काही फुलं घेतलेले आहे. हे दिवे आपण छान असे दिवाळीनिमित्त डेकोरेट करणार आहोत आकर्षक दिसण्यासाठी. तर अशा पद्धतीचे आपल्या ज्या दारामध्ये फुलं असतात त्यातलेच मी काही हे फुलं घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फुलांच्या पाकळ्या घेऊ शकतात, किंवा प्लास्टिक फुलं असतील किंवा मोती असतील त्यांचा वापर या ठिकाणी करू शकतात. तर अशा पद्धतीने मी डेकोरेट हे करून घेतलेलं आहे. तर आता कापूस घेतलेला आहे कॉटन, आणि त्याची आपल्याला वात करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीची ही थोडीशी छोटीच आपल्याला वात ही करायची आहे, किंवा आपल्या घरामध्ये आधीच केलेल्या असतील वाती त्याचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकतात. तर मी अशी ही सिंगल पत्रीच अशी फक्त छोटीशी वात बनवून घेत आहे. तर आपल्याला जेवढे हे दिवे लावायचे आहेत त्यानुसार वाती ह्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने वाती केल्या का अगदी झटपट ह्या तयार होतात. तर अशा पद्धतीच्या ह्या वाती तयार झालेल्या आहेत. मी त्या बाजूला ठेवून घेते. आणि ही पाण्याची बाटली घेतलेली आहे. तर बाटलीसुद्धा अशा पद्धतीची घेऊ शकतात, बिस्लरीची वगैरे, किंवा एखादी झाकण असतील अशा पद्धतीचे प्लास्टिकचे छोटे, तर आपण ते झाकणसुद्धा घेऊ शकतात. तर आता ह्या बाटलीला मी कात्रीने कापून घेत आहे. या बाटलीचा वापर केला का आपण शक्यतो कचऱ्याच्या डब्यामध्येच ही फेकत असतो. तर अशा पद्धतीच्या टाकाऊ वस्तूपासून आपण दिवाळीसाठी मस्त असे आकर्षक दिवे हे बनवू शकतो. खूप छान असे हे दिवे बनतात. हे दिवे दिसायला सुद्धा खूपच छान असे दिसतात. कोणीही तुम्हाला विचारणार हे दिवे कुठून आणलेत. तर अशा पद्धतीने बाटलीचा हा काही भाग मी काढून घेतलेला आहे कापून. तर या भागापासून आपल्याला छोटे छोटे असे गोल राऊंडमध्ये तुकडे काढायचे आहे. तर यावरती एखादी छोटं झाकण ठेवून तुम्ही पेनाने सुद्धा गोल राऊंड करून घेऊ शकतात, मग कापू शकतात, किंवा डायरेक्टली सुद्धा अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतात. तर गोलच असायला हवे, तर असे नाही, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीचे मी काही हे तुकडे काढून घेतलेले आहेत. काही चौकोनी किंवा आयताकृती किंवा गोल अशा आकारामध्ये काढायचे आहे. त्याच्या मधोमध आपल्याला छिद्र करायचं आहे. तर अगदी बारीक आपल्याला हे छिद्र करायचं आहे, म्हणजे त्यामधून वात आरामात निघेल.
अशा पद्धतीनेच करायचं आहे। तर अशी छोटी कात्री असेल तर कात्रीने करा, नाही तर सुईने जरी केलं तरी काही हरकत नाही। फक्त आपल्याला यामध्ये वात ही घालायची आहे। वात पुन्हा बाहेर येईल अशा पद्धतीचे आपल्याला छिद्रे नकोय, वात अडकायला पाहिजे छान। तर अशाच पद्धतीचे आपल्याला छिद्रे करायचे आहे। तर सर्व जेवढे आपल्याला दिवे लावायचे आहे तेवढे मी हे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीची वात आपल्याला छिद्रे करून घेतल्यानंतर टाकायची आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर पुन्हा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने त्यामध्ये वात आपल्याला टाकून घ्यायची आहे। बघा वात त्यामध्ये छान असे अडकत आहे, पुन्हा वात ही खाली निघत नाही। तर अशाच पद्धतीचं आपल्याला छिद्र हे बनवायचं आहे, यापेक्षा मोठं नको। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीच्या ह्या वाती आपण तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी पटापट होता हे दिवे बनवायला, काही वेळ लागत नाही। तर हे दिवे बनवायला खूपच असे सोपे आहे, लहान मुले सुद्धा खूपच आवडीने बनतील। त्यासोबतच या दिव्याला 1ही रुपयाचा खर्च लागत नाही। तर घरच्या घरी आपण या दिवाळीला हे दिवे अशा पद्धतीचे नक्की बनवून घेऊ शकतात। तर तुम्ही पाहू शकतात किती छान असे पटपट यामध्ये आपण वाती ह्या टाकून घेतलेल्या आहेत आणि हे दिव्यासाठी लागणारी भांडी सुद्धा तयार करून घेतलेले आहे। खूपच छान असे आकर्षक दिसत आहे। तर यामध्ये थोडं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर मी साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा फक्त तेल घेतलेला आहे आणि तेल यावरती पाण्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला तेल टाकायचं आहे, तेलाच्या व्यतिरिक्त यामध्ये काहीही टाकायचं नाही। तर आता यामध्ये आपण ज्या वाती घालून घेतलेल्या आहे वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आहे। तर तेल लावल्याबरोबर आपण असे सावकाश पाण्यामध्ये ती सोडायची आहे। तर दुसऱ्या वातीला सुद्धा तेल लावून घेऊ शकतात किंवा सर्व वातींना आधी तेल लावून घ्या नंतर मग सोडा, पण सोडताना ही वात पाण्यामध्ये अगदी सावकाश सोडा, वातीला वरतून पाण्याचा स्पर्श व्हायला नको। हे प्लास्टिक असल्यामुळे वर तरंगत असते, यामध्ये पाण्यामध्ये ही बुडत नसते आणि वरच्यावर हा दिवा बराच वेळ असा जळत असतो। तर सर्व जेवढ्या वाती आहे सर्व वातींना मी अशा पद्धतीने तेल हे लावून घेते। तर मी तुम्हाला 4 दिवे हे प्रज्वलित करून दाखवते। तर आपल्याकडे काचेच्या बाटल्या असतील किंवा यूज अँड थ्रोचे ग्लास असतील किंवा कुठलेही डबे असतील छोटे, तर त्यामध्ये तुम्ही हे दिवे लावून घेऊ शकता। तर आता दिवे हे पेटून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता दिवे छान हे जळत आहे, दिसायला किती छान असे दिसत आहे आणि रात्रीच्या वेळेस तर खूपच छान असे दिसतात हे दिवे। तर दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा रात्रीच्या वेळेस तुमच्याकडे जर का छोटा मोठा काही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे दिवे हे डेकोरेट करून घेऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल दिव्यांचा तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखादी छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।